मग काय चालू भावा, निवडणूक झाली मस्तपैकी. तू लाडक्या बहिणीचे जे पैसे पडले होते बायकोला, ते पैसे बायकोकडून घेऊन मस्तपैकी एक लिलनचं शर्टन पॅन्टन मस्त कार्यकर्त्याला निवडणूक उमेदवार जिंकल्यानंतर खांद्यावर घेऊन नाचलास. 8 दिवसानं तर अगोदर तू नुसतं बिर्याणी शो खायनाच गेलास भावा. हॉटेलमध्ये गेली की बोकडाचं मटण, कुठं बाहेर आलं की बाबा मस्तपैकी चांगले चांगले ब्रँडचे हाणू लागलास. अजून काय साहेबाचा हात होता त्या डोसक्यावर का? तर साहेबाने मस्त तुला असं धरून ठेवलं होतं की मतदान होय साहेब तर निवडून आलो हो, साहेबाचा काही विषय नाही. पण तू कुठं आहेस आता, दिसना झालास. हा कधी गुलाला ते कपडे खराब झाले, घरी घेऊन नेऊन ते कपडे त्या कपडे टाकलास म्हणे धुलेल्या. दुसऱ्या दिवशी बायको आडू लागली बा माझ्या कानावर आली. हा आणि दुसऱ्या दिवशी तर शिळे कुटकेच घेऊन बसला होतास खायला. तू तर बिर्याणी शो खात नाहीस म्हणे की. आहो असं कुठं चालणार, राव जरा सुधरा. बघा कामाधंद्याचे मी लागलोय आता कामाधंद्याला, मस्तपैकी उसा गेसाला पाणी चालू आहे. हां मै बाला करू नका बा, कुणाचा मी रुपये घातला नाही अजून. आपल्याला गरज पडत नाही बा. आपण इथं बसून बकल काय करू शकतोय, आपण नाही बा कुणाला खांद्यावर घेतला अजून. त्याच्यामुळे सांगतोय भावा, सुधर जरा सुधर. बकल झाला आता. ती दारूगिरी पेलेली असेल, हँगवर उतर जरा लाग कामाधंद्याला बघ. हां आणि 5 वर्षाला पुढच्या वर्षी येणारच आहे. गरम पंचायत यायलेत की आणि थांब की जरा. चलू दे दमाने चलू दे. मग आता दारू गिरू पिऊ नको, कुठे पडू नको. मी कालच बघतील तिथं पडला होता असतो म्हणून व्हिडिओ करायला लागला मला. असं मी व्हिडिओ करीत नव्हतो. कळ देखो ना मला कार्यकर्त्याची नेतासारखा हिंडू लागला असतो महागन. जातो मी आता, 2 शब्द संपितो मग भाषण. जय बजरंगबली.